रागवलीस माझ्यावर? नाही, मग तू माझ्या बरोबर का खेळत नाहीयेस? मी डॉलशी खेळते. बरं. ते मला जरा शुभदाशी बोलायचंय. काय झालं? काहीतरी झालं. ही डॉलशी ए काय ग? आमच्या शुभ्राला त्रास नाही द्यायचा, नाहीतर तुला जेवायला देणार नाही. आजोबा तिला रागवू नका, कारण ती माझी लाडकी आणि आवडती डॉल आहे. तर तुम्ही मला रागवा. तुला कसं रागवून भेटलं मी? तुला रागवून कमी, तुला नाही रागवणार. मला सांग तुला काय काय आवडतं, म्हणजे तुला कोण कोण आवडतं? मला तुम्ही आवडतात. काका, काकू, पूर्णाजी, आई आवडते. आणि आणि काय? स्वप्नील काका आवडतो. किती? किती ते सांगता नाही येणार, पण मला आवडतो. का? का म्हणजे तो मला खेळणी आणून देतो, माझ्याशी बोलतो. जर कोणी मला रागवलं ना, तर तो मला समजवतो आणि माझी काळजी घेतो. बाळा, स्वप्नील काका जशी तुझी काळजी घेतो ना, तशीच तो माझी आणि तुझ्या आईची सुद्धा काळजी घेतो. मग मला सांग की तुला स्वप्नील काका बरोबर राहायला आवडेल? हो. कायम? म्हणजे 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 स्वप्नील काकाला तुला बाबा म्हणायला आवडेल? पण माझा बाबा तर आहे ना. नाही, पण तो चांगला माणूस नाहीये. 7 वर्षांवर तो खूप वाईट वागला, त्यामुळे तुझ्या आईला आपल्या सगळ्यांना खूप दुःख त्रास सहन करावा लागला. पण माझा बाबा तसा नाहीये. तू भेटले त्याला. नाही, तुझा बाबा एक नंबरचा ढोंगी माणूस आहे, खोटा माणूस आहे. त्याच्यावर कधी चांगले संस्कार झाले नाहीत किंवा तो कोणा संस्कार करू शकला नाही. बघ ना, तर तुला आणि तुझ्या आईला सोडल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलंच ना पुन्हा. हे बघ, मी केवळ तुझ्या आणि तुझ्या आईच्या आयुष्याची हेळसांड होऊ नये ना, म्हणूनच प्रयत्न करतोय. तुला सगळं खोटं वाटतं का मी सांगतो ते बाळा? नाही ना. स्वप्नील काका खूप चांगला माणूस आहे. त्याचा खूप जीव आहे तुझ्यावरती. तू लहान होतीस ना, तेव्हापासून त्याने तुझी खूप काळजी घेतली आहे. तुझ्या बाबापेक्षा तू खूप चांगला आहे आणि जबाबदार पण आहे. आजोबा, असं कसं शक्य आहे? आहे शक्य. शक्य, आपण ते करू शकतो. फक्त मी काय तुला सांगितलं तेवढं नीट लक्षात ठेव. म्हणजे तुझ्या आईशी तुझं जेव्हा बोलणं होईलच ना, तेव्हा तू मी काय सांगतो तेवढं लक्षात ठेव. कळतं ना मी काय बोलतो? हे बघ बाळा, तुला तुला तुझ्या आईला सुखी बघायचं आहे का असंच रडताना दुःखी बघायचं? नाही ना? नाही ना? मग आता मी काय सांगतो ते ऐक. स्वप्नील काका तुमच्या दोघींच्या डोळ्यामध्ये कधी पाणी आणू देणार नाही. त्यामुळे यापुढे तुझ्या त्या कोल्हापूरच्या बाबाला विसरून द्यायचा, त्याचा विचार सुद्धा मला माझ्या आणायचा नाही. करशील ना एवढं माझ्यासाठी? करशील ना बाळा? नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे अर्पण मेरा, अब तो दर्शन. मिस्टर होळकर. मिस्टर होळकर. मोतीवाले बाई. हॅलो. हॅलो हॅलो. अरे बसा ना, बसा बसा बसा. इट लुक्स व्हेरी बॅड. सिट. हा हा, बसा बसा. हा हा. कसं काय? अहो, तुम्हाला काय, तुम्हाला खोटं वाटेल, तुम्हाला खरंच खोटं वाटेल. आता आमच्या चिंतनात तुम्हीच होतात. म्हणजे मी तुमच्याबद्दलच विचार करत होतो. तुम्हाला खरंच खोटं वाटेल, पण मी खरंच होता. चप्पत चप्पत. नाही नाही, असेल नक्कीच. मिस्टर होळकर, आपली जुनी मैत्री आठवून आज मी तुमच्याकडे काम घेऊन आली. प्लीज कराल ना? बोला 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 बोला. तुम्ही बोला 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 बोला. हो बोलते.
सत्यजित मुधोळकरच्या घरी एक लहान मुलगी राहते. हा. तुम्ही तिला किडनॅप करायचं. किडनॅपिंग, अपहरण, हो, फिरवती, हेच ना? अहो, तुम्ही काय समजता काय बाई? मला काय समजतं? मी रस्त्यावर पॅकेट मारेल लफंग काय? कुणी गावगुंड आहे मी? कुणी? अहो, या कोल्हापूर शहरातला अतिशय प्रतिष्ठित नागरिक आहे मी. इथल्या वोटिंग लिस्ट मध्ये नाव आहे माझं. हे बघा, मतदान सुद्धा केलंय मी इथलं. काय तरी बोलतोय तुम्ही? अहो, ठीक 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 फॉर द टायमिंग. ठीक 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 समजा 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 आम्ही हे काम खास तुमच्यासाठी करायला तयार झालो, तर आम्हाला काय मिळणार? मिस्टर होळकर, मी आहे ना. त्याच्यात काय? त्याच्यात काय काय आहे? काय नवीन त्यात? अहो, तुम्हाला मी आता या क्षणी उचलू शकतो. उचलू का तुम्हाला आता? मिस्टर होळकर, थोडासा विचार करा. तुम्ही मला असं जबरदस्तीने इकडे आणणं आणि मी स्वतःहून मनापासून तुमच्याकडे येणं, यात खूप फरक आहे, नाही का? काय बोलताय बाई? काय कसलं बोलताय तुम्ही? अहो, मी विवाहित माणूस आहे, लग्न झालंय माझं. मोहात नका पाडू मला तुम्ही, कारण तुम्ही नुसता मोह नाही, मोहाचा अड्डा आहात. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांगा, सत्यजितशी असलेलं तुमचं शत्रुत्व ते तुम्ही विसरलात? मिस्टर होळकर, मी तुम्हाला एक चान्स देतेय. त्याचा वीक पॉइंट मी शोधून काढलाय आणि तो मी तुम्हाला सांगते. याचा तुम्ही फायदा नाही घेणार? नाही, मला एक कन्फ्युजन आहे. म्हणजे ते एकदा क्लिअर झालं ना की मला काम करायला सोपं जाईल. म्हणजे बघा, म्हणजे मंदिरी बहिणी आहेत आमच्या. मंदिरी बहिणी म्हणजे गरीब काय असं वाटतं धरावे त्यांचे पाय. त्यांना एक मुलगी आहे आणि मंदिरी बहिणी आणि ती मुलगी आता वेगळे राहतात. मग त्या घरात जी मुलगी आहे ती कोणाची? म्हणजे कोण आहे? म्हणजे काय आहे नक्की? म्हणजे कसं आहे? तीच तर खरी गंमत आहे. मिस्टर होळकर, तुम्ही त्या मुलीला फक्त किडनॅप करून घेऊन या, मग तीच तुम्हाला सांगेल ती कोणाची मुलगी आहे ते. एक थोडा वेळ द्या, काही तास द्या आम्हाला तांबडे बाबांची खासगीत हितगुज करावी लागेल. त्यानंतर मी तुम्हाला काही निर्णय देऊ शकतो. हो की नाही, नाही की हो, हो नाही, नाही हो. त्यामुळे रिक्वेस्ट पेंडिंग कन्फर्मेशन टुमारो. पण मी कळावे लोभ असावा. अच्छा, म्हणजे तुम्ही थांबतायच आता? हा, आणि तुम्ही थांबताय म्हटल्यानंतर तुम्हाला मी गीत ऐकवलं पाहिजे? नाही नाही, असं कसं? मी निघते. शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणारच नाही. गीताचे बोल आहेत, गद्यात सांगतो आधी, मग पद्यात गाऊन दाखवेन तुम्हाला. 16 बरस की बाली उमर को सलाम, 16 बरस की बाली उमर को सलाम, ऐ यार तेरी पहली नजर को सलाम. आता गद्यात, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू ना पहचाने तो है ये मेरी नजरों का वा वा वा. कुसूर. चला निघू मी. येत आहे? या तुम्ही. लक्षात ठेवा. म्हणजे काय? तू जहां चलेगा मेरा साया संखे साथ होगा मेरा साया, ओ मेरा साया, मेरा साया साथ होगा मेरा साया. तुम्ही इथे काय करताय? तुझ्याशी बोलायचंय.
माझं तुझ्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. पण तुमच्याशी बोलण्याची काही गरज आहे असं मला नाही वाटत आता. मंजिरी, अगं माझं ऐकून तर घे प्लीज प्लीज. मला तुमचं काही एक ऐकण्याची इच्छा नाही आहे सत्यजित. आणि आता आणखी काय ऐकवणार आहात तुम्ही? प्लीज आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघा तुम्ही, कारण मला माझ्या घरात तमाशा नकोय. मी इथे तमाशा घालायला आलेलो नाहीये. मी फक्त माझी बाजू मांडायला आलो. दरवेळी तुमची बाजू ऐकायलाच हवी का मी? पण स्वतःची बाजू मांडण्यात काही चूक आहे का? सत्यजित, जे डोळ्यांनी बघितलेलं नसतं, जे ऐकलेलं नसतं, त्याबद्दल गैरसमज होऊ शकतात. पण जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मंजिरी, तू घरी येऊन गेलीस हे मला आता आज कळलं. ती बाई तुझ्याशी जे काही वागली. अहो असं काय करताय सत्यजित? जरा आदरानं बोला. लग्नाची बायको आहे तुमची. मंजिरी, मला हेच सांगायचे, ती माझी बायको नाहीये. तुम्ही इथं काय करताय? मी मंजिरीला खरं काय ते सांगायला आलोय. आम्हाला त्याच्यामध्ये अजिबात रस नाहीये. नाही, पण मला खरं काय ते सांगावंच लागेल. तुमचं फक्त नाव सत्यजित आहे हो, पण तुमचा आणि सत्याचा काडीचाही संबंध नाहीये. त्यामुळे तुमच्याकडून कोणत्याच खऱ्याची अपेक्षा आमची नाहीये. हे बघा, मी फक्त इथे हे सांगायला आलोय की प्रिया माझी बायको नाहीये. हो का? प्रिया तुमची बायको नाहीये, पण ती मुलगी तुमचीच मुलगी आहे एवढं तरी मान्य करता ना तुम्ही? नाही, हा मुद्दा काय ना नेमकं कळू देता मला. मंजिरी, प्लीज माझा विश्वास ठेव. याच्यात कुठलंही कोड नाहीये. या सगळ्याची सुरुवात आपल्या डिवोर्स नंतर झाली, जेव्हा मी जेलमध्ये होतो. ठीक आहे. काय? बर्थ सर्टिफिकेट आहे तुझ्या मुलीचं. शुभ्राचं बर्थ सर्टिफिकेट? शुभ्राचं नाही रे, त्या हरामखोर बाईच्या पोटात जे मूल जन्माला घातलंस त्या मुलीचं बर्थ सर्टिफिकेट आहे ते. मला कळेल असं बोलशील का सुहास? काय पण साळसूतपणाचा हा वाटतोय. तुझ्या आणि प्रियाच्या मुलीचं बर्थ सर्टिफिकेट आहे ते. ह्या जीवाला जन्म दिल्यानंतर काही तासातच परागंदा झाली हॉस्पिटलमधून. चांडाळी कोणची बघ कसा चेहरा दिसतो. आपला घटस्फोट झाल्यानंतर तू शुभ्राला घेऊन कायमची निघून गेलीस. त्यात मी जेलमध्ये अत्यंत भकास आणि एकाकी झालो होतो. मोडून गेलो होतो. बरेचदा आत्महत्येचे विचार येऊन गेले मनात. आणि अशातच एक दिवशी आजी एका छोट्याशा बाळाला घेऊन आली. आर्या. तिला जन्म दिल्यानंतर प्रिया तिला हॉस्पिटलमध्ये टाकून निघून गेली होती. तिच्या बापानं तर तिला कधीच डिझोन केलं होतं. मी विचार केला की आपणही एकटे आहोत, हे बाळही एकटे आहे. आपणच एकमेकांचे आधार झालो तर. त्या क्षणापासून आर्या माझी मुलगी झाली. आर्या सत्यजित मुधोळकर. गेली 7 वर्ष माझ्या जीवापलीकडे जगतोय मी तिला. माझ्या मुलीसारखी तिला मी लहानाची मोठी केली. माझी मुलगी म्हणून लहानाची मोठी केली. अगं, आर्याला तर माहीत सुद्धा नव्हतं तिच्या आईबद्दल काहीच. आणि आता अचानक 7 वर्षांनी प्रिया येते. नेहमीप्रमाणे कटकारस्थानं करते, आर्याला वेठीला धरते आणि माझ्या आयुष्यात, माझ्या घरात घुसते. मंजिरी, प्रियाच्या कारस्थानांचा तुला एवढा त्रास झाला तर त्या छोट्याशा जीवाचं काय झालं असेल याचा विचार कर. हो, आर्या माझी मुलगी आहे.
हो, प्रियानंच आर्याला जन्म दिलाय, पण प्रिया माझी बायको नाही. आज मी जे काही सांगतोय ते सगळं खरंय. तू जर माझं आणि प्रियाचं मॅरेज सर्टिफिकेट शोधायला गेलीस ना, तर जगातल्या कुठल्याही सरकारी कचेरीत तुला ते कधीच सापडणार नाही. आणि आर्या माझी बायोलॉजिकल डॉटर नाही याची जर खात्री तुला करून घ्यायची असेल तर मी DNA टेस्ट करायला सुद्धा तयार आहे. मी खरं सांगतोय मंजिरी, तू विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस. बाबा, कोणाचं नाहीये तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. शुभ्रा, तू आतमध्ये जा. आजोबा, मी माझ्या बाबांशी बोलते ना. आई जसं तुमच्यावर प्रेम करते तसं मी माझ्या बाबांवर प्रेम करते. शुभ्रा, सत्यजित, प्लीज जा तुम्ही इथून. बाबा, सत्याच्या मनात काय चाललंय या, काय कळण असं झालंय बघ नेत्रा. जीव जायचं माझा या धाकधुकीनं. आजी, तुम्ही नका टेन्शन घे. आता जे काय करायचं ते दादाच करतील. सुतासारखं सरळ आणतील बघा ह्या बाईला. पण मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, या बाईची हिंमत एवढी वाढलीच कशी? लेकरामुळे सत्याचे हात अडकले आहेत ग दगडाखाली. म्हणूनच तो जे काय करतोय ना व ते लय काळजीपूर्वक करतोय. आजी, माझं मंजुषाशी बोलणं झालं याच्यावर. त्या बाईला जर ताळ्यावर आणायचं असेल ना तर काहीतरी ठोस करावं लागणार. काय चाललंय तुमचं? माझ्याबद्दल बोलताय? होय, तुझ्याबद्दलच बोलतोय. दुसरा विषय आहे आमासनी. सटवाईचा फेरा आलाय त्याच्याबद्दल बोलतोय आम्ही. मित्रा, आजी सटवाईचा फेरा बिरा हे बहुतेक तुझ्याबद्दल बोलताय. प्रिया डाली, तुला तर माझी बॅकग्राऊंड खूप चांगली माहिती आहे, तरी सुद्धा मला खिजवायचा प्रयत्न करतेस तू. अगं, ह्याच्याही पेक्षा अनेक वाईट गोष्टी ज्या ऐकून आहेत चांगल्या माणसांनी त्या ऐकल्यात मी. पण तुला म्हणून आवर्जून सांग, माणसाच्या पापाचा घडा भरला ना की तो फुटतो हमखास. सो beware. मित्रा, काय पापाचा घडा बिडा घेऊन बसलीस? पाप नाही, मी प्रेम केलंय माझ्या सत्यजितवर, अगदी खरं खुरं आणि मनापासून. आजी, हो हे तर मी शालिनी मावशीला सुद्धा सांगितलं होतं.
तिला म्हणाले होते फक्त एकदा मला या घराची सून करून घ्या. मग मी नेत्रा तुला गौरांगला सगळ्यांना इतकं सुखात ठेवीन ना की हे मंजिरी विंजिरी तुम्ही सगळं विसरून जाल. बाय द वे आजी, अहो आमचे हे कुठे गेलेत काय माहितीये का? काल रात्रीपासून पत्ताच नाही यांचा. काय ग, काही सिक्रेट आहे? तुला सांगून गेलेत का? हो ना, दादा त्यांचं सिक्रेट फक्त मला सांगून गेलेत. काय? तुझ्या तिरडीचं सामान बांधायला गेलेत ते. सो जस्ट गेट रेडी टू डाय. नेत्रा हे बघ. आजी बघितलं ना, घरातल्या मोठ्या सुनेशी कशी वागली ती. तुम्ही काय बोलत का नाही तिला? आजी